नमस्कार. पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अंबळनेर सहाय्यक प्राध्यापक जगदीश सोनवणे आपणासमोर संशोधन हा विषय घेऊन चर्चेसाठी आहे. तर साधारणतः MSWला ॲडमिशन घेतल्यानंतर द्वितीय वर्षासाठी रिसर्च डेझर्टेशन म्हणजे संशोधन तुम्हाला करावायचं आहे MSWच्या 4th सेमिस्टरमध्ये. तर यात साधारणतः प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी काय करायचे यासंबंधी चर्चा मी करणार आहे. एव्हरी फॅकल्टी शॅल डिवोटेड ॲट लिस्ट 4 hours पर वीक फॉर द रिसर्च गायडन्स टू बी गिवन टू द स्टुडंट. साधारणतः समाजकार्याची पदवी घेत असताना द्वितीय वर्षातील हा विद्यार्थी असणार आहे. द्वितीय वर्षात तो गेल्यानंतर त्याला संशोधनासाठी जे मार्गदर्शक अलाउट होतील त्या मार्गदर्शकांनी आणि विद्यार्थ्यांनी साधारणतः आठवड्याला 4 तास संशोधनावर चिंतन, मंथन आणि लिखाण करून नवीन संशोधन त्या विद्यार्थ्याला करावायचे आहे. यासाठी सतत मार्गदर्शन त्याने 4 तास घ्यावायचे आहे. असाइन टू हिम हर रिसर्च डेझर्टेशन शॅल कॅरी 150 marks अँड शॅल हॅव द एक्सटर्नल अँड इंटरनल. या संशोधनासाठी किंवा संशोधन केल्यावर त्याचं जे काही मूल्यमापन होणार आहे ते 150 मार्कांसाठी होणार आहे. यात साधारणतः 60-40 पॅटर्न असणार आहे. 60 मार्क्स जे आहेत ते अंतर्गत मूल्यांकन यात होणार आहे आणि 90 मार्क्स जे आहे ते बहिर्गत मूल्यांकन होणार आहे. Assess on the base of 60-40 patterns, the MSW student admitted to the 3rd semester shall select a research topic in the beginning of the 3rd semester for the project. In consultation with the research guide, sample for the project report should be selected the per requirement research topic whereas the sampling method is used. साधारणतः 3ऱ्या सेमिस्टरमध्ये या विद्यार्थ्याचं ॲडमिशन असेल द्वितीय वर्षासाठी. 3ऱ्या सेमिस्टरमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्याने आपल्या संशोधनाचा जो काही विषय आहे तो मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली सिलेक्ट करायचा आहे आणि तो संशोधन विषय आहे तो करावायचा आहे. या संशोधनासाठी त्या विद्यार्थ्याने आपल्या मार्गदर्शकाचं मार्गदर्शन घेऊन 4थ्या सेमिस्टरपर्यंत दर आठवड्याला 4 तास याप्रमाणे ते संशोधन करावायचं आहे. एव्हरी स्टुडंट shall submitted 2 types well-bonded copies such as a project report 15 days before the commencement of the 4th semester examination. The project report shall be carry 150 marks and shall be treated as the separate head of the passing. साधारणतः द्वितीय वर्षाला हा विद्यार्थी असेल तेव्हा त्याने आपल्या संशोधनाचं काम करावायचं आहे आणि 4थ्या सेमिस्टरच्या परीक्षेच्या पूर्वी 15 दिवस आधी त्याने हे संशोधन काम पूर्ण करून 2 कॉपीमध्ये बॉन्डेड कॉपीमध्ये तयार ठेवायचं आहे आणि त्याचं इव्हॅल्युएशन जे आहे ते 150 मार्कांसाठी सेपरेट होणार आहे. तर यात साधारणतः विद्यार्थ्याने 4थ्या सेमिस्टरच्या परीक्षेच्या 15 दिवस आत त्याने ते पूर्ण करावायचे आहे. द कॅन्डिडेट मस्ट बी ऑब्टेन मिनिमम 75 marks फॉर द पासिंग अंडर दिस हेड. द प्रोजेक्ट रिपोर्ट मस्ट बी 4th semester examination should be assessed internally by the concerned research guide for the 60 marks and external for the 90 marks, examiner appointed by the university as per the norms. The candidate failing at this head shall be the submitted research report prescribed by the university within the period of 3 months from the date of the result shall pay applicable fee for the along with the examination. साधारणतः विद्यार्थ्याने हे संशोधन कार्य 3ऱ्या सेमिस्टरपासून तर 4थ्या सेमिस्टरच्या परीक्षा होण्याच्या 15 दिवस आधी विद्यापीठाला किंवा महाविद्यालयाला 2 कॉपींमध्ये जमा करायचं आहे. यात साधारणतः जी मार्किंग सिस्टम होणार आहे यात 60 मार्क जे आहे अंतर्गत महाविद्यालय किंवा विद्यापीठ डिपार्टमेंट करणार आहे आणि बहिर्गतसाठी विद्यापीठ नेमून दिलेली कमिटी जी आहे समिती जी आहे ती त्या संशोधनाचं मूल्यमापन करणार आहे आणि त्यासाठी 90 मार्क्स आहेत. एकूण 60 आणि 90 एकूण 150 मार्कांचं मूल्यमापन हे होणार आहे. 150 पैकी संशोधन पास होण्यासाठी त्या विद्यार्थ्याला 75 मार्क्स हे आवश्यक आहे आणि 75 मार्क्स मिळाल्यानंतरच ते संशोधन पूर्ण होणार आहे किंवा त्या संशोधनामध्ये तो विद्यार्थी पास होणार आहे.
जर 75 मार्क्स त्या विद्यार्थ्याला अंतर्गत व बहिर्गत असे मिळून होत नसतील तर तो विद्यार्थी संशोधनामध्ये किंवा संशोधन प्रकल्पामध्ये नापास होणार आहे आणि त्याला परत 3 महिन्याच्या मुदतीच्या आत ते संशोधन परत करावं लागणार आहे आणि यासाठी विद्यापीठ परत फी त्या संशोधनासाठी विद्यापीठ आकारेल. साधारणतः रिसर्च डेझर्टेशनसाठी जे काही स्टँडर्ड आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. द टॉपिक ऑफ रिसर्च मस्ट बी रिलेटेड टू द एरिया ऑफ सोशल वर्क. साधारणतः समाजकार्य संशोधन जे आहे समाजात विविध समस्यांवर ते संशोधन करतं, विविध समस्यांचे निदान ते करतं, त्यावर उपचार ते करतं आणि त्याचा पाठपुरावा करतो. तर यासाठी समाजकार्य संशोधनासाठी समाजकार्यातील विषय त्या विद्यार्थ्यांनी निवडणं गरजेचं आहे आणि हा विषय त्याने ते आपल्या मार्गदर्शकाकडून निवडून घेणं गरजेचं आहे. द कॅन्डिडेट मस्ट बी फॉलो द सायंटिफिक प्रोसेस ऑफ द मेथड सोशल वर्क रिसर्च अँड सोशल रिसर्च. सामाजिक संशोधन आणि समाजकार्य संशोधन यात जो थोडासा फरक आहे मी तो तुम्हाला सांगणार आहे. सामाजिक संशोधन आहे ते समाजा उपयोगी पडणारे संशोधन आहे, परंतु समाजकार्य संशोधन हे समाजातील विविध समस्यांचा अभ्यास करते, त्यावरील निदान शोधून काढते व त्यावरील जे काही उपाययोजना आहेत यावर सामाजिक संशोधन कार्य करते. यासाठी जी काही सायंटिफिक प्रोसेस आहे, संशोधनाचं टायटल असेल, संशोधनाची प्रास्ताविका असतील, संशोधनासाठी जे उद्देश असतील, संशोधनासाठी जे हायपोथेसिस असेल, संशोधनासाठी जो काही डेटा कलेक्शन असेल, संशोधनासाठी डेटा ॲनालिसिस असेल, यातून मग निघणारे जे काही निष्कर्ष असतील त्यात ठळक निष्कर्ष असेल, साधारण निष्कर्ष किंवा विशेष निष्कर्ष आणि यासाठी लागणारे जे काही संदर्भीय सूची असेल, तर या सायंटिफिक प्रोसेसने साधारणतः संशोधन त्या विद्यार्थ्याला करावायचं आहे आणि यासाठी आठवड्यातून 4 तास त्याने आपल्या मार्गदर्शकाकडे जाऊन मार्गदर्शन देखील घ्यावायचे आहे. द रिपोर्ट सबमिटेड टू द युनिव्हर्सिटी मस्ट बी ड्युली साइन्ड बाय द हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ द कन्सर्न रिसर्च गाईड शॅल ऑल्सो बी द सर्टिफाईड द गाईड अँड ओरिजिनॅलिटी ऑफ द शॉर्ट टर्म रिसर्च वर्क. संशोधन काम पूर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याने आपल्या मार्गदर्शकाकडून किंवा हेड ऑफ डिपार्टमेंट जे असतील त्या कॉलेजचे किंवा डिपार्टमेंटचे, तर या दोघांकडून चेक करून घेणं आणि त्यांची साईन घेणं गरजेचं असेल. द कन्सर्न ऑफ द रिपोर्ट शॅल नॉट कॉज अँड डिस्प्यूट ऑर डिफ्लेमेशन ऑफ एनी पर्सन ऑर द इन्स्टिट्यूशन. जो काही संशोधन कार्य तो विद्यार्थी करणार आहे तो कोणत्याही त्या महाविद्यालयातील किंवा संस्थेतील किंवा डिपार्टमेंटमधील डिस्प्यूट विषय न घेता जो काही आपल्याला अलाउड करून दिलेला विषय आहे, सामाजिक समस्या आहे, त्यांवर त्याचं संशोधन असणं आवश्यक आहे. एनी माल प्रॅक्टिसेस इन्क्लुडिंग एनी अटेम्प्ट प्लॅगॅरिझम एक्सपोर्ट इवन अ लेटर स्टेज मे इन्व्हाइट विड्रॉल द डिग्री ऑफ सच कॅन्डिडेट. साधारणतः संशोधन कार्य करत असताना त्या विद्यार्थ्यांनी किंवा मार्गदर्शकांनी ही काळजी घेतली गेली पाहिजे की सामाजिक संशोधन जे काही केलेलं आहे ते त्यात कोणतं तरी डुप्लिकेट किंवा माल प्रॅक्टिसेस किंवा प्लॅगॅरिझम नसेल याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण संशोधन करत असताना संशोधकाने सामाजिक समस्यांवर असो किंवा निदानावर असो, उपचारावर असो, विकासावर असो, कल्याणकारी असो, तर ते कुठेतरी काव्यचौर्य न होता त्यांनी नवीन विषयाला हात घालून चांगलं संशोधन करणं गरजेचं आहे. ही जबाबदारी विद्यार्थ्याची आहे आणि त्याने वेळोवेळी मार्गदर्शकाचं मार्गदर्शन घेणंही तितकंच गरजेचं आहे. देर शॅल बी द व्हायवास एक्झामिनेशन ॲट द एंड ऑफ द 2nd and 4th सेमिस्टर बेस्ड ऑन थेअरी, नॉलेज, रिसर्च अँड द फील्डवर्क प्रॅक्टिकल. आता हे साधारणतः आपल्याला लक्षात येईल की विद्यार्थ्याला त्याचं संशोधन कार्य पूर्ण झाल्यानंतर 4थ्या सेमिस्टरला त्याची व्हायवा होणार आहे. त्याचबरोबर 2ऱ्या आणि 4थ्या सेमिस्टरला जी काही व्हायवा होणार आहे ती व्हायवा त्या विद्यार्थ्याने दिलेली थेअरी पेपर असेल, रिसर्च वर्क असेल, फील्डवर्क वर्क असेल, तर या सर्वांवर त्या विद्यार्थ्यांची व्हायवा होणार आहे. इन द 2nd semester व्हायवा वॉज 50 marks will be the conducted before the commencement of the 2nd semester examination by the department. Statement of the marks obtained by the student shall be the submitted university by the heads of the institution for inclusive of the mark sheet.
मिनिमम मार्क्स रिक्वायरमेंट फॉर द पासिंग ऑफ द व्हायवा वॉज 25 मार्क्स. साधारणतः आपण बघितलं की द्वितीय सेमिस्टरमध्ये, चतुर्थ सेमिस्टरमध्ये जी काही तुमची 50 मार्क्सची जी व्हायवा होणार आहे, ती व्हायवासाठी तुम्हाला विद्यार्थ्यांना 25 मार्कची पासिंग आहे आणि 25 मार्कची पासिंग असल्याशिवाय तो व्हायवा वॉस तुम्ही क्वालिफाय झाला असं समजण्यात येणार नाही. म्हणून व्हायवासाठी 25 मार्क्स असणं गरजेचं आहे. ती व्हायवा द्वितीय सेमिस्टरमध्ये 50 मार्कची असेल आणि चौथ्या सेमिस्टरमध्ये देखील 50 मार्कची असणार आहे. जी काही व्हायवा परीक्षा होणार आहे, ती व्हायवा परीक्षा 50 मार्कची जी आहे ती द्वितीय आणि चौथ्या सेमिस्टरमध्ये सेपरेट हेडिंग खाली त्याची पासिंग असणार आहे. आणि व्हायवा वॉसमध्ये 25 मार्कची ती पासिंग आहे. 25च्या खाली जर विद्यार्थ्यांना मार्क्स असेल तर तो विद्यार्थी फेल तिथं होणार आहे. तर साधारणतः 50 मार्कच्या तयारीसाठी विद्यार्थ्याने 25 मार्कची पासिंग असणं गरजेचं आहे. अ कॅन्डिडेट फेलिंग द फोर्थ सेमिस्टर व्हायवा वॉस कंडक्टेड बाय द एक्सटर्नल एक्झामिनर shall be declared fail of the MSW examination. However, he may be the attended Viva was within the 3 months from the date of the declaration of the result of the university schedule. In such as the case, he will pay the extra fee. आपण बघितलं की चौथ्या सेमिस्टरमध्ये जो काही व्हायवा होणार आहे 50 मार्कांचा, त्यात जर विद्यार्थी फेल होत असेल किंवा त्याला 50 पैकी 25पेक्षा कमी मार्क्स मिळाले असतील तर तो विद्यार्थी तिथं फेल होणार आहे आणि त्याचं सर्टिफिकेट देखील फेलचंच येणार आहे. यासाठी फेल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परत 3 महिन्यात व्हायवा वॉस अरेंज केली जाईल आणि ह्या व्हायवा वॉससाठी त्या विद्यार्थ्याने परत त्याची फी विद्यापीठाकडे जमा करायची आहे आणि 3 महिन्यात त्याचा व्हायवा वॉस झाल्यानंतर तो विद्यार्थी पास झाल्यानंतर त्याला तिथे मार्कशीट देण्यात येईल. Student failing Viva was semester second shall be called again the Viva was within 1 month date of the declaration of the examination result. Only repeat of the Viva was shall be permission of the conducting during the second semester. However, failing the second semester Viva was examination are eligible admission to the MSW third year semester. Fourth semester Viva was examination 50 marks shall be conducted externally by university. Viva was conducting the fourth semester shall be based on the theory, research and professional development related to the specialization. आपण बघितलं की सेमिस्टर 2 मध्ये जी व्हायवा वॉस होणार आहे, जर विद्यार्थी या व्हायवा वॉसमध्ये फेल होत असेल तर त्याला 1 महिन्याची मुदत आपण दिलेली आहे आणि 1 महिन्याच्या मुदतीनंतर ती व्हायवा वॉस विद्यापीठ कंडक्ट करेल आणि 1 महिन्याच्या आत त्या विद्यार्थ्याचा निकाल लावला जाईल आणि त्याला 3ऱ्या सेमिस्टरसाठी ॲडमिशन दिलं जाईल. परंतु जर तो 4थ्या सेमिस्टरच्या व्हायवा वॉसमध्ये जर तो विद्यार्थी फेल होत असेल, यात मात्र 3 महिन्याचा कालावधी त्या विद्यार्थ्याला देण्यात येईल. त्या विद्यार्थ्याने पुन्हा परीक्षा फॉर्म भरावायचा आहे आणि 3 महिन्यात विद्यापीठ व्हायवा वॉस अरेंज करेल आणि व्हायवा वॉस पास झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं मार्कशीट देण्यात येईल. साधारणतः या 2 व्हायवा वॉसमधील तफावत आहे की जर तो 2ऱ्या सेमिस्टरच्या व्हायवा वॉसमध्ये फेल होत असेल तर त्याला 1 महिन्याचा कालावधी दिला जाईल. त्याने परीक्षा फी भरून 1 महिन्यात त्याची व्हायवा वॉस अरेंज विद्यापीठ करेल आणि पास झाल्यानंतर त्याला 3ऱ्या सेमिस्टरला ॲडमिशन देण्यात येईल. परंतु 4थ्या सेमिस्टरला जर तो व्हायवा वॉस फेल होत असेल तर अशा वेळी मात्र त्याला 3 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्याने परीक्षा फी भरावी, विद्यापीठ व्हायवा वॉस अरेंज करेल आणि तो पास झाल्यानंतर मग त्याला त्याचं मार्कशीट देण्यात येईल. तर साधारणतः संशोधन कार्य आणि व्हायवा वॉस यासंबंधी आपण चर्चा केलेली आहे. यात जे काही MSWचं सेमिस्टर 1 पासून 4 पर्यंत जे काही व्हायवा वॉस आणि संशोधन पद्धती आहे ते आपण बघितली. धन्यवाद.